पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, कबड्डी प्रेमींचं मी राजेश कुळे हार्दिक स्वागत करतोय आणि मिळतोय पॉईंट. पहिल्या चढाईमध्ये 1 पॉईंट मिळून जातोय तो म्हणजे आदित्य शिंदे. आणि मुंबई शहरकडून आता चढाईसाठी आपण पाहतोय मयूर शिवतरकर. चढाई करण्यासाठी बघूया राईट टर्नकडे जे लक्ष असणार आहे. राईट कव्हर त्या ठिकाणी सज्ज आहे. टच करायला देणार का, कव्हर सक्सेसफुल करणार का, आक्रमण सुरू आहे. थोडंसं डबल माइंड होत आहेत आणि ही चूक या ठिकाणी पाहायला मिळते आणि मयूर शिवतरकरला पॉईंट दिला जातोय. त्यामुळे पॉईंट 1 मिळतोय मुंबई शहरला देखील. एक आदित्य शिंदेकडे पॉईंट येतोय अहमदनगर आणि आता मुंबई शहर 1-1 अशी गुणसंख्या पहिल्या चढाईनंतर. 5-5 रेड टाय ब्रेकरवर आपण हा सामना पाहत आहोत. आणि बघूया या ठिकाणी हा पॉईंट मिळतोय अहमदनगर संघाला. अहमदनगर संघाच्या प्रशांतजी 2 चढाया आतापर्यंत झालेल्या आहेत आणि 2 गुण. आणि मयूर शिवतरकर जो मुंबई शहरकडनं आला त्याने 1 पॉईंट घेऊन आलाय. आणि या मॅचचा हिरो होणार का, अक्षय या ठिकाणी येतो. अक्षयने अप्रतिम कामगिरी केली आणि आता रंगतदार अवस्थेमध्ये या सामन्यामध्ये त्याची अत्यंत महत्त्वपूर्ण चढाई, रनिंग हँड टेस्टचा दाबा आणि अक्षयला पॉईंट मिळतोय. काय सामना रंगलेला आहे. आत्तापर्यंत स्थिती आहे मॅच बरोबर. आत्तापर्यंत सामना बरोबरीत आहे आणि दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी केली. आता नजरा असतील निश्चितच यावेळेला सौरभवरती. सौरभ राऊत 2-2 अशी बराबरी आहे. याचा अर्थ काय होईल की संयमाचा बांध कोणाचा तुटणार ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि या दबावाच्या स्थितीमध्ये कोणता संघ चांगली कामगिरी करणार, कोणता संघ डिफेन्स चांगलं करणार. सौरभ राऊतला आपण पाहू शकता समोरून येऊन ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु 1 पॉईंट अहमदनगरला मिळेल. 3-2 अशी स्थिती आहे. काय मॅच आहे. ओहो, क्या ज़बरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता बाप. 3-2 का मैच. अब जाकर खिलाड़ी मैदान के अंदर आएंगे. प्रणय राणे फिलहाल रेड करते हुए. प्रणय राणे की बात करते बहुत ही ज़बरदस्त प्रदर्शन कर रहा है. रनिंग हेड टच करने की कोशिश बिल्कुल की गई है, दावा भी कर रहे हैं. अभी भी अगर देखो तो मैच बराबर 3-3 पर है. क्या कमाल का मैच. काटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है. नक्कीच काटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है. और अब जाएंगे देवीदास जगताप, अनुभवी. हा अनुभवी चढाईपटू आहे. अतिशय या ठिकाणी चांगल्या प्रकारे लेफ्ट कव्हरला खेळाडू गेला आणि जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. अहमदनगर गुणसंख्या 4 चढायानंतर ही चढाई निर्णायक असणार आहे. ओमकार याला आपण पाहणार. ओमकार बघूया संघाला देणार का आकार. आणि या ठिकाणी ही यशस्वी कव्हर सक्सेसफुल होते. निर्णायक ठिकाणी अहमदनगर पुन्हा एकदा. शंकर गडे या ठिकाणी प्रेक्षक बसलेले होते, उभे राहिले, डान्स करतायत, नाचतायत, जल्लोष. आणि हाच या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणार का. 4 आणि 3. क्या मुकाबला चल रहा है. एक बार फिर दर्शक जितने एक बार फिर बैठे हुए थे वो खड़े हुए हैं और रोचकता चरण सीमा पर पहुंच चुकी है. उठ किस करवट पर बैठेगा ये तो आने वाला समय ही बताएगा. 4-3 का मैच है. इससे पहले सेमीफाइनल का मैच कमाल का हुआ, महिलाओं का मुकाबला पैसा वसूल हुआ. ये भी मुकाबला बहुत ही जबरदस्त है. अब जाकर टिक 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 वाली आवाज आएगी क्योंकि तीसरे थर्ड अंपायर का इशारा हुआ है. देखिए क्या दावा करते हैं. अब जाकर आंकड़े एक बार फिर देखिए समीकरण किस तरह से बना हुआ है. ये एक बार फिर खेल किस तरह से बना हुआ है. 4-3 अहमदनगर 4 मुंबई शहर 3. लेकिन डिसीजन पेंडिंग. दिल की धड़कनें बहुत तेज होती हुई. कमाल का मुकाबला. और एक बार फिर चैलेंज दिया गया है मुंबई शहर की तरफ से. इन प्रोग्रेस की क्रॉस किया गया, लेकिन ये करीबी मामला है यानी ये तो आने वाला समय बताएगा. या मॅचचा जर विचार केला तर अत्यंत सुंदर अशा प्रकारचा कबड्डीचा खेळ आपण बघतो आहे. वाडिया पार्क स्पोर्ट्सच्या कॉम्प्लेक्सच्या मैदानावरती रेडर आणि डिफेंडर यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली आहे. छान. प्रत्येक सामना निघण्यासाठी खेळाडू करतायत जीवाचे रान. विजय पराभवाची जुगलबंदी पाहताना क्रीडा शौकीन विसरलेत भूक आणि ताण. चातक पक्षाप्रमाणे प्रतीक्षा करत आहे विजेत्यांची. अर्थात 70वी महाराष्ट्र स्टेट कबड्डी चॅम्पियनशिपचं सोनेरी, रुपेरी, चंदेरी पान. कोण बनणार चॅम्पियन. रंगतदार असा सामना. डिसिजन पेंडिंग आहे. हृदयाची धडधड वाढलेली आहे. मैदानाची धडपड देखील वाढलेली आहे. नक्कीच या ठिकाणी दुनियादारीचं गाणं पण मला आठवतं. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. काय घडणार, काय बिघडणार. कारण या ठिकाणी चॅलेंज घेतलेला आहे की क्रॉस मध्यरेषा झालेली आहे की नाही. सामनाधिकारी या ठिकाणी डिसिजन देणार. एका ठिकाणी हृदयाची धडधड वाढलेली यासाठी की जर हा पॉईंट मिळाला तर कदाचित मुंबई शहर पुढे जाईल लीडला. आणि जर हा पॉईंट मिळाला तर हा मॅचचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आता आपण बघूया मैदानामध्ये काय करते. पंचांचा इशारा काय येतोय, ऑफिशियल काय निर्णय देणार आहेत. दावा तर केला होता, चॅलेंज तर दिलं होतं, परंतु आता काय घडणार आहे.
आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल, याचा अर्थ अहमदनगर आता जी स्थिती आहे अहमदनगर 4 तर दुसऱ्या बाजूला मुंबई शहर 3. आता टर्निंग पॉईंट ठरणार का हा देखील प्रश्न आहे. ही शेवटची अत्यंत महत्त्वपूर्ण चढाई आपण पाहू शकता अहमदनगर संघाकडून असेल. आणि आता बघूया काय घडतंय. इथे संधी दिलेली आहे प्रफुल्लला. तो एक असा खेळाडू आहे जो सातत्यानं अष्टपैलू असतो तरी त्याला बदली खेळाडू म्हणून वापरलं गेलेलं आहे. विशेष करून ज्यावेळेला दबावाची स्थिती आहे त्यावेळेला त्याला वापरलेलं आहे. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी. आणि 70वी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची एक अप्रतिम अशा प्रकारची स्पर्धा अर्थात अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. नक्कीच कोण पडतंय कोणावर भारी. ही स्पर्धा जिंकण्याची झाली तयारी. सलग दुसऱ्यांदा जिंकणार का ही मात्र उत्सुकता आहे प्रेक्षकांना. आम्हाला देखील आहे, प्रेक्षकांना देखील आहे. स्पोर्ट वोट ॲपच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या देखील आज आनंद आहेत. उद्या जल्लोष असणार आहे. कोणता संघ जल्लोष करणार, नवीन वर्षाचं स्वागत काय होणार, शेवट कसा गोड होणार, अहमदनगर दुसऱ्यांदा सलग विजेता होणार का. आणि हीच प्रफुल्ल याची युनियन बँक संघाकडनं खेळणारा आपला अनुभव आहे. आपण मगाशी म्हटलं बदली खेळाडू जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा चांगली कामगिरी उंचावलेली आहे आणि ही निर्णायक चढाई असणार आहे. और एक बार फिर देखिए क्या मुकाबला, कश्मकश वाला ये मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. और 4-3 का मैच. प्रफुल्ल तैयार है लंबी सांस लेते हुए, लंबी सांस लेके एक बार फिर तैयार है क्योंकि ये खेल कबड्डी का है जिसमें मानसिक और शारीरिक तौर पर आपको एक बार फिर तैयार रहना होता है. प्रफुल्ल तैयार. प्रफुल्ल ये रेड बहुत महत्वपूर्ण है. दूसरी तरफ से मुंबई शहर के खिलाड़ी भी तैयार है. आराम से इत्मीनान के साथ रेड करते हुए मैदान की लेट कॉर्नर की तरफ एक बार फिर अंदर चले गए. एंकल होल्ड कर दिया है शानदार तरीके से. कमाल का मैच एक बार फिर मैदान के अंदर रिव्यू लिया गया है. यानी देखने वाली बात है, धीरे धीरे ऑफिशियल अपनी जगह पर जाएंगे. अब जाकर क्या इशारा करेंगे देखने वाली बात है. क्या इशारा होगा, क्या इशारा होगा. ओ हो दिल की धड़कनें तेज करने वाला मैच है. मैच समाप्त नहीं हो रहा है. चैलेंज किया गया है. बोनस के एक बार फिर टैकल तो हुए हैं. क्या बोनस मिला है, आंकड़े बदलने वाले, बहुत सारी चीजें होने वाली मैदान के अंदर. मजा आ रहा है और अब जाकर दोबारा इंतजार करने पड़ेगा क्योंकि इस मुकाबले में रिव्यू इन प्रोग्रेस. मैदान के अंदर रोचकता है बरकरार. परिणाम के लिए राजू करना पडेगा इंतजार. नक्कीच. आणि जेवढी प्रेक्षकांना उत्सुकता आहे, खेळाडूंना उत्सुकता आहे, तेवढंच या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये कोण येत आहेत, सामनाधिकारी ऑफिशियल देखील. आणि निर्णायक ठिकाणी जर हा पॉईंट मिळाला तर 5 गुण होतील आणि कंपल्सरी शेवटच्या याच्यासाठी मगाशी आपण पाहिलं की समोरचा एक खेळाडू उभा राहतो आणि त्याला तो टॅकल करण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी जर शेवटच्या रेडवर बोनस प्लस मिळाला तरच या ठिकाणी मुंबई शहर. मात्र सर्व काही अवलंबून आहे याच निर्णयावर. हा जर मिळाला पॉईंट तर या ठिकाणी कमबॅक करेल, अन्यथा सहज एक संधी उपलब्ध राहील ती म्हणजे मुंबई शहरला इक्वल समान करण्यासाठी आणि पुन्हा एकदा सामना गोल्डन रेडमध्ये घेऊन जाण्यासाठी. तो अगर आप एक बार फिर बात करें तो बहुत बड़ा अवसर है इस वक्त खिलाड़ियों के लिए. आणि आता तुम्ही संधीचा विचार पुन्हा एकदा मुद्दा काढलात. संधी महत्त्वाची आहे आणि संधीचं सोनं देखील करावं लागेल. सकाळी उठल्यानंतर आपण चहा पितो, चहामध्ये बिस्किट टाकतो आणि बिस्किट टाकल्यानंतर योग्य वेळी ते बाहेर नाही काढलं तो मजा किरकिरा हो जाता है. संधीचं सोनं योग्य वेळी तुम्हाला करायचं. हा डिसिजन जो पेंडिंग आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या मॅचवरती निश्चितच म्हणजे मॅचचं गणित काय होणार आहे, समीकरण काय होणार आहे, सामन्याचं चित्र काय होणार आहे या डिसिजनवरती अवलंबून असू शकतं. रिव्यू इन प्रोग्रेस है. क्या मुकाबला चल रहा है, क्या मुकाबला चल रहा है. बिल्कुल एक बार फिर मैदान के अंदर जबरदस्त घमासान जारी है. कर्मभूमि के दुनिया में हम सभी को करना पड़ता है. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है. और ये तो कमाल का ही टूर्नामेंट है. बिल्कुल इस सीजन का सबसे बेहतरीन टूर्नामेंट कबड्डी का है. दर्शक भी देखिए, दर्शक काफ़ी संख्या में एक बार फिर हमारे साथ जुड़े हुए. अभी 7,000 दर्शक हमारे साथ जुड़े हुए स्पोर्ट बोर्ड के माध्यम से. बिल्कुल ये कबड्डी का खेल बिल्कुल एंजॉय करें. देवेश हमारे साथ जुड़े हुए स्टूडियो में और एक बार फिर मेहनत रंग लाती हुई. नक्कीच मेहनत रंग लाती हुई. और ये देखिए पूरी स्पोर्ट वोट ऐप के हमारे सभी जो यहाँ पर वॉलंटियर्स है वो भी कमाल कर रहे हैं. और यहाँ पर ये कश्मकश, कांटे की टक्कर, कौन बनेगा विजेता, कौन बनेगा चैंपियन. संघर्ष तो चल रहा था. आखिरी दिन, आखिरी मैच की आखिरी रेड बनेगी और फिर एक बार विजेता बनाने के लिए वही मैच विनर आएंगे, गेम चेंजर सुशांत साइन. और ये देखिए पहले ही मन बना लिया था मैं ही वहां पर जाने वाला हूं. और यहाँ पर फिर एक अलग अंदाज है कि यहाँ पर होगा कुछ अलग. जिस तरह से देख रहे हैं, समय ले रहे हैं क्योंकि एक यहाँ पर वो आखिरी
जिस तरह से मैच ये चल रहा है अब इक्वल फिर एक बार इक्वल म्हणजे पहिल्यांदा 29-29 पुन्हा एकदा जादा डावामध्ये 29च्या नंतर देखील समान गुणस्थितीमध्ये सामना आणि आता गोल्डन रेड गतवर्षी झालेला देवेश तेच या ठिकाणी पाहायला मिळते. कालदर भिवंडी ठाणे फिर एक बार वही दिन याद आ रहा है 5 मार्च 2022. क्या फिर एक बार अहमदनगर जीतेगी कि मुंबई शहर? बदला जितना पुराना हो जीत उतनी खतरनाक होती है और जितना बड़ा संघर्ष जीत उतनी खतरनाक होती है. जीत उतनी शानदार होती है. बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है. कमाल का ये मैच और दर्शक काफी संख्या में मौजूद है, मजा ले रहे हैं. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी फुकलं रणशिंग. हिमतीनं लढण्याची प्रत्येकाने बलाची बांधला छंग. संघर्षाच्या महासंग्रामध्ये घामाने भिजले अंग. अटीतटीची लढत पाहत असताना या ठिकाणी चढलाय नवा रंग आणि रोमर्षक सामन्यामध्ये चढलाय नवा रंग. कारण आता इथे सामना बरोबरीत आलाय. ही रेड अर्थात महत्वाची असणार आहे. अहमदनगरने टॉस जिंकलेला आहे. अत्यंत महत्वाचा आहे. टाळ्यांचा गजर होतो आहे. पुन्हा एकदा पाहू शकता प्रेक्षक स्वतःला थांबवू शकत नाहीये. संघर्षाच्या महासंग्रामध्ये घामाने भिजले अंग. अटीतटीच्या लढतीत सामना पाहण्याकरता निश्चितच प्रेक्षक झाले दंग. सामन्याला चाललाय नवा रंग. कोणाचं होणार स्वप्न साकार, कोणाच्या रंगाचा होणार भंग. काय सामना आपण पाहतो आहे. चर्चा सुरू झालेली आहे. सामना अहमदनगर जिंकणार की मुंबई शहर? पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. नक्कीच. आणि गोल्डन रेड साठी बघा सांगतोय कॉन्फिडन्स मला आहे. आदित्य शिंदे म्हणतोय या ठिकाणी पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा मी अहमदनगर संघासाठी हे विजेतेपद अजिंक्यपद जिंकून देणार का? टॉस जिंकला. बघा टॉस किती महत्वाचा असतो. आणि शंकर गदई पुन्हा एकदा मेहनत खूप काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि गोल्डन रेडवर विजेता पुन्हा एकदा ठरणार आहे. गेल्या वर्षी देखील आपण तेच पाहिलं. या वर्षी बघा किती आपल्याला या ठिकाणी कबड्डी एक वेगळ्या निश्चित उंचीवर जाताना पाहायला मिळतो आणि याच खेळासाठी आपण सर्व उत्सुक असतो. टॉस तो जीता है क्या बॉस बनेंगे, चैंपियन बनेंगे, वो देखना बहुत जरूरी. आदित्य ने कहा मैं हूँ, मैं बहुत अच्छा कर सकता हूँ. गोल्डन रेड आता सुपर टाय ब्रेकर आपण पाहू शकता. हे ग्राफिक आहेत खूप चांगल्या प्रकारचे. आपण कोटोटच्या माध्यमातून टीम खूप चांगलं काम करते. हे पडद्यामागचे निश्चितच शिल्पकार आहेत. आणि आता इथे काय घडलं होतं तर पहिल्या 5 रेडमध्ये आपण बघितलं 4-4ची बरोबरी झाली आणि त्यामुळे सुपर टाय ब्रेकर गोल्डन रेड आपल्याला पिक्चरमध्ये पाहायला मिळते आहे. आणि त्यासाठी कोण सज्ज असणार? इथे डिफेंडरला टॅकल करावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला पंचांचं काम जबरदस्त झालेलं आहे. कबड्डीच्या खेळामध्ये निश्चितच सातत्यानं गेल्या 3 मॅचमध्ये आपण बघितलंय किती वेळा आपण थर्ड अंपायर, किती वेळा टेंशन वाढलेलं आहे. जब बढ़ रहा है टेंशन तो बढ़ना चाहिए. कंट्रीब्यूशन आपको गूगल पर जाना है तो स्ट्रगल तो करना पड़ेगा. स्ट्रगल तो बिल्कुल करना पड़ेगा. बहुत ही ज़बरदस्त मैच और बिल्कुल इस बात अगर देखें तो बहुत ही इम्पॉर्टेंट बात मैं आपको बताना चाहूँगा. जिस तरह से क्लाउड टेक्नोलॉजी के माध्यम से स्पोर्ट के माध्यम से बिल्कुल वो रिव्यू सिस्टम का भी इस्तेमाल हुआ है और पूरा क्रेडिट जाएगा स्पोर्ट टीम को जो पर्दे के पीछे हैं. लेकिन अब जाकर देखिए क्या हुआ था. मुंबई शहर रेड पॉइंट में 18, अहमदनगर 19. टैकल पॉइंट में बिल्कुल मुंबई शहर 9, अहमदनगर 11. चर्चा हो रही है, बिल्कुल चर्चा हो रही है. दिल की धड़कनें तेज होती भी क्या होगा. आदित्य को बहुत सारे लोग यहाँ बताते हुए, सारे खिलाड़ी बताते हुए भाई आपको ही अच्छा करना है. देखिए आपको ही अच्छा करना है. चैंपियन का किताब एकदम दूर है. मुंबई शहर के खिलाड़ी भी चर्चा कर रहे हैं. चर्चा दोनों तरफ हो रही है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए. राजू आपको क्या लग रहा है? नक्कीच अतिशय अटीतडीचा सामना आहे. काय आपल्याला सामना पाहायला मिळतोय. अद्भुत, अविश्वसनीय, अक्षरशः चित्त थरारक. म्हणूनच म्हणतो ना कबड्डीचा रणसंग्राम सुरू आहे. आणि अहमदनगरमध्ये देखील प्रेक्षक मात्र संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्येकाचं लक्ष या फायनलकडे लागलेलं आहे. कोण जिंकणार? प्रत्येक जण आज नक्कीच पुढील वर्षाची सुरुवात करणार आहेत. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आदित्य शिंदे पुन्हा एकदा हिरो ठरणार का, गेम चेंजर ठरणार का, फिनिशर ठरणार का? अहमदनगर संघाला पुन्हा एकदा शंकर गदई एक उंचावून देणार आहे, चॅम्पियन बनवणार का? आणि त्यासाठी सर्व जबाबदारी असेल आदित्यकडे. मात्र ती कव्हर देखील तयार असणार. त्यांना देखील कल्पना आहे ही शेवटचं सर्व काही आहे. जे काय आपल्याला झोकायचं आहे याच मॅचमध्ये. आता नाही तर पुन्हा कधी नाही. अभी नहीं तो कभी नहीं. बिल्कुल सही कहा. जिंदगी एक मौका देती है. सरल शब्द में उसे आज कहते हैं. आज करना होगा, अभी करना होगा. अभी नहीं तो 1 साल आपको इंतजार करना पड़ेगा. जबरदस्त मैच मैदान के अंदर चल रहा है. अभी भी देखिए वही दोनों टीमें हैं, अहमदनगर, मुंबई शहर. लेकिन चैंपियन कौन बनेगा ये सवाल है. अब
अहमदनगर विरुद्ध मुंबई शहर निर्णायक क्षण गोल्डन रेड अहमदनगर जिल्ह्याकडून डिफेन्स आमदार मुंबई शहर संघाचा थोडंसं टाळ्या करून करून बघा या रेडसाठी पाहूया जो जिंकणार सिकंदर पोलीस यंत्रणेला विनंती आहे, जरा करणारे सिकंदर मागे करा सर, सहकार्य करा प्लीज. हे पहा विनाकारण नको तो प्रकार होईल, प्लीज सहकार्य करा. आपली संस्कृती आहे नगरकरांची, आपण दाबूया मित्रांनो प्लीज. अतिशय देखणी स्पर्धा झाली. लाईट्स ऑन करा, लाईट्स ऑन करा, इलेक्ट्रिशियन लाईट ऑन करा. हा पाण्याची व्यवस्था, व्हॉलेंटियर्स पाणी पोचवा, खेळाडूंना पाणी पोचवा, पाणी द्या, पाणी चला मैदानावर, पाण्याची व्यवस्था करा प्लीज व्हॉलेंटियर्स. हा थँक्यू. भूतो आणि भविष्याची अशी ही 70वी राज्य अजिंक्यपद निवड साधली कबड्डी स्पर्धा. प्रत्येकाच्या मनात एक वेगळा ठसका घेऊन या ठिकाणून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व क्रीडा रसिक खेळाडू जाणार आहेत. अरे पब्लिक बाजूला गाडी राईट अँड लेफ्ट साईडची दोन्ही अतिशय देखणं आयोजन नियोजन. गोल्डन रेड वरती इक्वल मॅच पुन्हा एकदा गोल्डन रेड मुंबई शहर संघाची आणि डिफेन्स क्षेत्राचे असतात अहमदनगर जिल्ह्याचे. योगेश पब्लिक तू बसलाय तिथून बाजूला घे सगळी. अरे तू बसलाय तिथे पब्लिक बाजूला घे. अरे ते वरती बघ त्या गोल्डन रेडमध्ये दोन्ही संघाने एकत्र मिळाले म्हणजे समान गुण झाले. आता पुढची गोल्डन रेड अरे तुझ्या पाठी आण ती बाजूकर गुण झाले. टॉस उडवला जाईल आणि जो टॉस जिंकेल दोन्ही संघाने आपलं लक्ष ठेवा. त्याला बोल हे हा कॅमेरामॅन कोण आहे त्याचे तो टच झाकते माझी तर त्याला पण सांग याच्यामुळे. हा
निर्णायक क्षण मुंबई शहर संघाची चढाई बोनस टाकला त्याने मुंबई शहर संघाने या सामन्यात विजयपद संपादन केलेला आहे आणि श्रीकृष्ण करंडकात आपलं नाव कोरलंय. दर्शक अतिशय सुंदर सामना झाला. एवढं गोल आला सुंदर सामना या ठिकाणी आपण पाहिला. अहमदनगर जिल्ह्याला कडवी सुद्धा दिली. गोल्डन 5-5 सगळ्यांनंतर गोल्डन रेड बार फिर देखिए ये खिलाड़ी आपके स्क्रीन पर सुशांत साहिल इस वक्त आपके स्क्रीन पर है। सूरज हुए जिंदगी की चमक छोड़ जाऊंगा, फिर लौट आने की खनक छोड़ जाऊंगा, ईद का चांद नहीं हूं मैं, हर रोज चमक कर एक बार फिर सबके दिलों में अपनी अलग झलक छोड़ जाऊंगा। बहुत ही बेहतरीन और पिछले 3 साल इंतजार कर रहे थे मुंबई शहर, लेकिन अब इनका सपना पूरा होता हुआ। अक्षय सोनी आपके स्क्रीन पर है और इससे पहले अहमदनगर ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था, लेकिन हीरो बदला, चैंपियन बदला, नया चैंपियन इस वक्त मिलता हुआ महाराष्ट्र स्टेट कबड्डी चैंपियनशिप में मुंबई शहर। कांग्रेचुलेशन, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले हैं इनकी, ये गुलसिता हमारा। आज हमारे साथ स्पोर्ट वोट की पूरी टीम रही। मैदान के अंदर दर्शकों की भारी संख्या, बहुत सारी भीड़ रही, मैदान के अंदर रोचक मुकाबले रहे और स्पोर्ट वोट टीम का आभार प्रकट करेंगे। मैं प्रशांत राजू के साथ भरत। आज के दिन का ये कमाल का माहौल था और जबरदस्त तरीके से अभी भी ये सारे जो खिलाड़ी हैं नाच रहे हैं, झूम रहे हैं और इंजर्ड होने के बाद, जो एक बार फिर चोटिल होने के बाद बिल्कुल बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया है। और जख्मी शेर बहुत खतरनाक होता है, ये इन्होंने दिखाया और बढ़िया तरीके से अच्छा प्रदर्शन, लाजवाब प्रदर्शन रहा है सुशांत साहिल का। सुशांत, मैग्निफिसेंट परफॉर्मेंस। और राजू, जिस तरह से आज पूरे 3-4 दिन की जो कहानी रही है, इसके बारे में क्या कहेंगे? नक्कीच एवढंच म्हणेन की ज्या प्रकारे सामना आपण हा पाहिला चित्तथरारक, शेवटच्या क्षणाला देखील बघा 1-1 नंतर पुन्हा ती संधी मिळाली, ज्यावेळेस या ठिकाणी ती संधी सुशांत साहिलला इंजर्ड झाले, दुखापत आणि जखमी झाला होता, मात्र त्यांचा खेळाडू जे होते मॅनेजर्स आणि स्टाफ त्यांनी त्यांना उठवलं की तुला या ठिकाणी खेळायचं आहे, तुला ती महत्त्वाची निर्णायक चढाई करायची आहे. त्यांनी चढाई केली, त्यानंतर तो पॉईंट आला 4-4, नंतर पुन्हा एकदा गोल्डन रेड, पुन्हा 1-1, नंतर त्या ठिकाणी पॉईंट आल्यानंतर असं वाटलं काय घडणार, कारण तो टॅकल झाला होता, बोनस मिळाला होता, नंतर शेवटची संधी मिळाली मुंबई शहरला. जबरदस्त कामगिरी